हाय स्टुडंट्स, वेलकम तुमचा बेटा ऑल इन वन क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश जनरल सायन्स क्लास 6 स्टँडर्ड. तुमचा वेलकम आहे बेटा. जे ऑनलाईन आहे त्यांनी लाईक करा बेटा. पहिले कॉमेंटमध्ये आपले कॉमेंट बॉक्समध्ये नाव लिहून पाठवा कोण कोण प्रेझेंट आलेले बेटा. विद्यार्थ्यांनो पहा बेटा, हे जे 6 जनरल सायन्स स्टँडर्ड 6 क्लास आहे बेटा. आज आपण यामध्ये फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. हे पहा, फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे तुमच्या नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. याला नाव दिलेलं आहे बेटा, लक्षात ठेवा. इथे दिलेलं आहे एअर वॉटर अँड लँड. हवा, पाणी आणि जमीन, धरती यांना नैसर्गिक स्रोत म्हटलेले आहे. आता एअर किती आवश्यक आहे हे तुम्हाला पण माहीत आहे, वॉटर किती आवश्यक आहे हे तुम्हाला पण माहीत आहे, आणि जमीन किती आवश्यक आहे हे तुम्हाला माहीत आहे. या तिघांचा मिळून काय बनते? आपला बनते बेटा ॲटमॉस्फिअर. एअर, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द एअर? एअरला आपण काय म्हणतो? ऑक्सिजन, O2 म्हणतो. ऑक्सिजन म्हणजे हवेमध्ये वेगवेगळे प्रकारचे बेटा काय असतात बेटा, कंटेन असतात. त्यामध्ये ऑक्सिजन पण असते, कार्बन डायऑक्साईड पण असते बेटा, ऑर्गन पण असते बेटा, लक्षात ठेवा. नायट्रोजन पण असते. वॉटर, पाण्याचा फॉर्म्युला आहे बेटा, वॉटरचा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ बेटा H2O. H फॉर हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1. लँड म्हणजे जमीन, जमिनीमध्ये बेटा आपण खेती करतो, सर्व करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यामध्ये हे चॅप्टरमध्ये आपण माहिती घेणार बेटा. इथे काही डायग्राम दिलेली तुम्हाला, हे डायग्राम ड्रॉ करून मला पाठवायची. इथे पहा, इथे ॲटमॉस्फिअर दिलेला आहे. पहा इथे जमीन आहे बेटा खाली. इथे पहा, इथे जमीन दिलेली, मी इथे लिहितो बेटा जमीन. हे पहा, दुसरा पेन चेंज करतो, 1 मिनिट थांबा. इथे दिलेली आहे तुम्हाला जमीन. 1 मिनिट मी लिहितो बेटा. पहा, दिसा लागला असेल तुम्हाला जमीन. या जमीनला आपण म्हणतो लिथोस्फिअर. काय म्हणतो बेटा? लिथोस्फिअर. जमीनला आपण म्हणतो लिथोस्फिअर. ओके. यानंतर बेटा हे पाणी दिसा लागला. पहा तुम्हाला, मी इथे डॅश करतो बेटा, पहा रेड कलरमध्ये. हे बेटा पाणी. ओके. ज्या आपले सायंटिफिक नेम पाण्याला म्हणतात बेटा हायड्रोस्फिअर, जमीनला म्हणतात बेटा लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर, पाण्याला हायड्रोस्फिअर म्हणतात, जमीनला बेटा लिथोस्फिअर म्हणतात. आणि ज्यामध्ये पाणी, जमीन आणि एअर, हवा येत, ज्याला सॉरी बेटा इथे एअर आहे, हवा आहे बेटा, हवा, एअर, त्याला म्हणतो बेटा ॲटमॉस्फिअर. काय म्हणतो बेटा? ॲटमॉस्फिअर. तर तिन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असेल बेटा. लिथो जमीन, हायड्रो पाणी, ॲटमो एअर. या तिघांचा मिळून आपला बनते बेटा, काय बनते? बायोस्फिअर. समजलं बेटा? बायोस्फिअर. इथे काय प्रश्न तुम्हाला लिहिला, वेअर म्हणजे कुठे, डू पाहता तुम्ही, वी सी द बर्ड्स, पक्षी कुठे पाहता तुम्ही? ॲटमॉस्फिअरमध्ये. कशी कुठे बेटा? ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा एअरमध्ये किंवा आकाशामध्ये. वेअर इज द काऊ ग्रेझिंग, काऊ कुठे खाते बेटा? ऑन लँड, जमिनीवर घास असते म्हणून ऑन लँड. लोकेट द ट्री अँड द रोड ऑन लँड. ते म्हणतात की लोकेट, झाडं आणि रोड कुठे लोकेट असतात? वसलेले असतात जमिनीवर. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? कम फ्रॉम बेटा, रिव्हर कुठून येते बेटा? वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम अँड हाऊ डज इट फ्लो? बेटा माउंटेन, माउंटेनवरून येते बेटा रिव्हर, फ्लो होत. ओके. हाऊ डज इट फ्लो? बाय द वॉटर, बाय द वॉटर. वेअर इज द एरोप्लेन? एरोप्लेन हे पहा इथे ॲटमॉस्फिअरमध्ये आहे बेटा, लक्षात ठेवा. वेअर आर द बेटा फिश सीन? हे पहा पाण्यामध्ये मासे आहे बेटा. ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग? हे पहा पाण्यामध्ये. फ्लोटिंग म्हणजे जहाज कुठे फ्लोट आहे, याची पूर्ण प्रश्न उत्तर बेटा मला तुम्ही लिहून दाखवायची. ठीक आहे. मी तुम्हाला लिहून दिले, आता पाहून घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या बेटा समोर. चला, ही डायग्राम काढायची बेटा, लक्षात ठेवा. ही डायग्राम ड्रॉ करायची कलरमध्ये, मला सेंड करायची व्हॉट्सअपवर. आता खाली पहा बेटा, इथे इथे काय प्रश्न विचारलेले माझे. नॅचरल रिसोर्सेस. दररोज तुमचा जे टाइम राहील बेटा 5 वाजता, लक्षात ठेवा. नॅचरल रिसोर्सेस. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर ऑफ इम्पॉर्टंट फॉर बेटा सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. ते म्हणतात की हवा, पाणी आणि जमीन हे आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड दे आर कॉल्ड ॲज द नॅचरल रिसोर्सेस. जर 1 मार्काचा प्रश्न विचारला तुम्हाला, यामध्ये सुमित असेल, निखिल असेल, जाफर असेल,
5व्या वर्गाची अजून कोणी 6व्या वर्गाची अजून कोणी मुलं असेल बेटा तर तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारलेला असेल का सस्टेनिंग म्हणजे काय. 6व्या वर्गाची मुलं तुषार असेल, ओके बेटा, वेदांत असेल बेटा. यू कॅन सी दॅट समथिंग इन पिक्चर आर इन वॉटर. काही बेटा तुम्ही बघितले असेल काही पिक्चर पाण्यामध्ये, म्हणजे काही पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय. जे वरती आपण डायग्राम बघितली, काही पाण्यामध्ये आपण फिशेस बघितले, पाण्यामध्ये बोट बघितली, जमिनीवर गाय ग्रेझिंग करत आहे, घास खात आहे, हवेमध्ये पक्षी उडत आहे किंवा एरोप्लेन उडत आहे बेटा. Thus all things on the earth are associated with the air, water and land. एअर, वॉटर अँड लँड आर कोड आहेत बेटा अर्थ, ॲटमॉस्फिअर. हे लक्षात ठेवा. 3 अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये येतात. हवा, पाणी आणि जमीन हे अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये येतात. हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. मोर डिफरंट लिव्हिंग ऑक्युपाय धिस 3 स्पिअर, ओके, ऑन अर्थ. आता इथे बेटा हे जे दिलेलं आहे हायड्रोस्फिअरची स्पेलिंग पाठ करायची तुम्ही, आणि बेटा ॲटमॉस्फिअरची पण स्पेलिंग पाठ करायची, आणि बेटा लिथोस्फिअरची पण स्पेलिंग पाठ करून बेटा मला सेंड करायची, ठीक आहे बेटा. व्हॉट्सअपवर व्हिडिओ काढून समजा. धिस लिव्हिंग थिंग अँड द पार्ट्स ऑफ बेटा लिथोस्फिअर, लिथो म्हणजे जमीन, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी, ॲटमॉस्फिअर म्हणजे हवा, विच आर ऑक्युपाय आर द टुगेदर कॉल्ड द बायोस्फिअर. या तिघांचा बेटा काय बनतो बेटा बायोस्फिअर मध्ये. धिस स्पिअर हॅव बेटा फॉर्म ऑन द अर्थ नॅचरली. हे नैसर्गिक बनलेलं आहे, गॉड गिफ्ट बनलेला आहे. वी हॅव लर्न ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. 5व्या वर्गात आपण शिकलेलो, ठीक आहे बेटा, लक्षात ठेवा. समोर पहा आता बेटा, चला ठीक आहे. हे डायग्राम पहा, डायग्राम तुमच्या समोर दिलेली आहे. आपली जमीन आहे, अर्थ आहे बेटा. ही काय आपली अर्थ आहे. इथे पहा हे जे निळा दिसा लागला आहे बेटा पूर्ण पाणी आहे, लक्षात ठेवा बेटा. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ द एअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे हवेचे लेअर असतात सराउंडेड द अर्थ. व्हॉट इज बाय ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरची जर तुम्हाला व्याख्या विचारली, डेफिनेशन विचारली तर तुम्ही काय म्हणणार बेटा, मी ते खाली लिहून देतो तुम्हाला. ॲटमॉस्फिअर इज अ बेटा एअर ब्लँकेट. काय म्हणणार तुम्ही त्याला, एअर ब्लँकेट. The surrounding air blanket is called as the atmosphere. Okay, beta. The surround the earth, the surface of the earth comprises water and land, that is the hydrosphere and the lithosphere. Of beta, this hydrosphere and occupy a much larger part of than lithosphere. You see the figure in the pie. इथे बेटा 71% काय बेटा पाणी आहे जमिनीवर, आणि फक्त 29% बेटा काय बेटा जमीन आहे. त्यामध्ये पण जंगल आहे, वावर आहे, नदी आहे, सर्व आहे बेटा, फॉरेस्ट आहे, लक्षात ठेवा, माउंटेन आहे. 71% पाणी आहे, पण ते सॉल्टी वॉटर आहे. काय बेटा सॉल्टी आहे, म्हणजे ज्यामध्ये क्षार आहे, नमक आहे, लक्षात ठेवा. वी ऑल्सो लुक अपॉन दिस नॅचरल कंपोनंट सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फ्रॉम द रिसोर्सेस. इन अदर वर्ड सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस फॉर्ममध्ये काय असतात बेटा हे रिसोर्सेस असतात. पाणी कोणत्या फॉर्ममध्ये बेटा पाणी, वॉटर. पाणी कोणत्या फॉर्ममध्ये, वॉटर, पाणी. ते आहे बेटा लिक्विड फॉर्ममध्ये. लिक्विड म्हणजे द्रव, ओके बेटा, लक्षात ठेवा. त्यानंतर जर माती हे सॉलिड आहे, माती सॉलिड आहे, मीठ सॉलिड आहे, बर्फ दोन्ही फॉर्ममध्ये येतो. वितळल्यानंतर लिक्विडमध्ये येतो, बर्फ बनल्यानंतर सॉलिडमध्ये येते बेटा, आणि वेपर गेल्यानंतर गॅसेस फॉर्ममध्ये येते बेटा. लेट अस नाउ स्टडी दिस ऑल कंपोनंट इन अ डिटेल. ओके बेटा, आपण यामध्ये डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तो मला वाटते तुम्हाला बेटा जर एअर, आता आपण पहिले पाहून घेऊ बेटा एअरबद्दल माहिती पाहून घेऊ. एअर काय असते पहा बेटा. द एअर इज द ॲटमॉस्फिअर. एअर काय असते बेटा, ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन नायट्रोजन. एअरमध्ये काय काय असते, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इतके असतात. वॉटर, वेपर अँड डस्ट पार्टिकल इतके हे आपल्या हवेमध्ये असते, लक्षात ठेवा. बेटा ट्रोपोस्फिअर कंटेन अबाउट 80% टोटल मास गॅसेस इन एअर. हे ट्रोपोस्फिअरमध्ये येते बेटा. while the proportion of 19% of the beta stratosphere मध्ये असते बेटा. Further in the beta mesosphere, ionosphere and beta proportion of beta mass of gases goes decreasing. Gas are not found in beta exosphere and beyond. exosphere म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये गॅस हवा भेटत नाही, म्हणून बेटा माउंट एव्हरेस्टवर गेल्यानंतरही आपल्याला ऑक्सिजन सोबत घेऊन जावं लागते, लक्षात ठेवा. हे पूर्ण लिहून पाठ करायचे बेटा. इथे पहा, you can see the air mixture. You can see the air mixture beta. Okay, several gases and this chief constituent beta of the earth atmosphere. Besides these gases, air also contain water vapor and beta dust particle. या हवेमध्ये बेटा डस्ट पार्टिकल म्हणजे मातीची धुळी कण असतात बेटा. आणि त्यानंतर बेटा आपण म्हणू वॉटर वेपर, पाण्याचे थेंब, आपल्याला घाम येतो बेटा, लक्षात ठेवा याप्रमाणे, ठीक आहे. द अमाउंट ऑफ बेटा गॅस अँड इन बेटा इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस ऑफ द डिक्रीज ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. ते म्हणतात की ज्याप्रमाणे आपण वरती जाणार तशी हवा काय होणार बेटा, पातळ होत जाणार बेटा. दॅट इज बिकम रेअर हायर अल्टिट्यूड.
जितकी वरती जाणार तितकी हवा कमी होणार, म्हणून एरोप्लेनमध्ये बसल्यानंतर एरोप्लेनमध्ये आपल्याला ऑक्सिजन दिला जाते. द प्रॉपर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एअर अँड सम देअर युजेस आर गिवन हिअर बेटा. आणि ते पहा, ऑर्गॉन्स 0.9% आहे बेटा, कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे, अदर कॉन्स्टिट्युएंट एअर 0.07 आहे, ऑक्सिजन 21% आहे, नायट्रोजन 78% आहे. ही डायग्राम काढून मला व्हॉट्सअपवर सेंड करायची. आज आपण इतका टॉपिक राहू देऊ बेटा. बाकीचे तुम्हाला समजलं नाही समजलं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बेटा. ठीक आहे, उद्या आपण परत बेटा 5 वाजता भेटू. गुड बाय बेटा.